आहे हा शोधून काढला. या रमन इफेक्ट मध्ये त्यांनी काय केलंय तर जी लाईट असते, जो प्रकाश असतो हा कसा वाहतो बेटा? हा सरळ वाहतो सरळ. हा जर लेझर लाईट माझ्या हातात आहे तर तो सरळ वाहतो. आता जसं मी हा एक चंचू पात्र घेतलेला आहे, बिकर, याच्यात पाणी घेतलंय, हा ट्रान्सपरंट आहे पूर्ण. हे जे मीडियम आहे हे ट्रान्सपरंट आहे, कळलं? पारदर्शक माध्यम. कोणतं माध्यम आहे? पारदर्शक माध्यम. आता मी इथे जर लाईटला मी पास करतो मी या ट्रान्सपरंट मीडियम मधून, दिसत आहे तुम्हाला? तर याचा पाथ आपल्याला दिसून राहिला का? मार्ग काहीच दिसत नाही. दिसत आहे का? नाही. कारण का बरं दिसत नाही? इथे आम्ही म्हणजे पास करत आहोत लाईट, लेझर लाईट इथे पास करून राहिली, परंतु तो इथे मार्ग दाखवत नाही, मार्ग नाही दिसत. इथून गेल्यासारखं वाटते आणि इथून निघाल्यासारखं वाटते, दिसत आहे? परंतु हा जो इथून मार्ग जर पाहिला या पाण्यातून, तर तो मार्ग आपल्याला जो लाईटचा जो ट्रॅव्हल करतो, लाईट प्रवास करतो, तो मात्र आपल्याला इथे दिसत नाही. याचं कारण काय? कारण तिथे तो ट्रान्सपरंट मीडियम आहे, त्यामध्ये कण नाही आहे, तो एकजीव आहे वॉटरचा. व्हॉट इज द फॉर्म्युला ऑफ वॉटर? आणि हा H2O म्हणजे 2 हायड्रोजन आणि 1 ऑक्सिजन, हा पूर्ण काय झालेला आहे? पूर्ण मिक्स झालेला आहे. समजलं बेटा? त्याच्यामुळे तो स्कॅटरिंग होऊन नाही राहिला. काय नाही होऊन राहिला? स्कॅटरिंग होऊन नाही, म्हणजे विकिरण पसरून नाही राहिला. तो एकजीव होमोजिनियस मिक्सचर आहे. कसं मिक्सचर आहे? अरे बेटा शांत बस ना. हे होमोजिनियस मिक्सचर आहे, म्हणजे एकजीव मिश्रण म्हणून आपण याला. समांगी मिश्रण. हे समांगी मिश्रण असल्यामुळे याचे जे कण एकमेकांमध्ये खूप विरघळलेले आहे, एकसारखे कण आहे. कसे आहे? सारखे, म्हणजे आकार सारखा आहे. म्हणून आपल्याला लाईटचा वे दिसून नाही राहिला आहे. जो लाईटचा पाथ असतो ना, मार्ग असतो ना, तो दिसत नाही. पण आता मी दुसरं चंचू पात्र घेत आहे. या चंचू पात्रात मी काय केलंय मगाशी सर्वांनी पाहिलं? पाणी घेतलं होतं. अजून काय केलंय बेटा? दूध टाकलं. आता हे होमोजिनियस मिक्सचर नाही राहिलं, आता हे हेट्रोजिनियस झालेलं आहे. याच्यामध्ये हे कोलायडल म्हणतो आपण याला. कोणतं सोल्युशन म्हणतो? कोलायडल, म्हणजे कलेली द्रावण. कोणतं द्रावण? कलेली. आता पहा मी याच्यातून लाईट पास करेल, हा सुद्धा ट्रान्सपरंटच आहे, परंतु याच्यात एकजीव मिश्रण नाही आहे, हेट्रोजिनियस आहे, म्हणजे विषमांगी मिश्रण आहे. कोणतं मिश्रण आहे? विषमांगी. म्हणजे कण तुम्हाला दुधाचे कण जे आहे याच्यात दिसणार पाण्यामध्ये. त्याच्यामुळे आता जर मी लाईट इथून ट्रॅव्हल केला, पास केला, तर तुम्हाला पाथ दिसतो बेटा? हा जो पाथ आहे हा दिसून राहिला. तर ट्रान्सपरंट याच्यात दिसत होता का? नाही. हा इथून आपण वरूनही पाहिला तरी आपल्याला इथे काय दिसतोय? पाथ दिसतोय. कोणी का हा बघू शकता? बघू शकता बेटा? तर आपल्याला इथे पाथ दिसून राहिला लाईटचा, इथे पाथ दिसत आहे. तिथे ट्रान्सपरंट मध्ये दिसत होता का? एक मिनिट. हा थोडस आहे. हा हलत आहे. हा तर हा पाथ तुम्ही समोरची मुलं पाहू शकता, दिसून राहिलाय. तर हा आता काय कारण आहे? हा आहे आपला स्कॅटरिंग इफेक्ट. हा आहे आपला स्कॅटरिंग. म्हणजे रमनने जो शोध लावला तो याचा शोध लावला. समजलं का? की त्यांनी म्हटलं की प्रकाश किरण जेव्हा सूर्याकडून आपल्या पृथ्वीच्या वातावरणात येतात, ते पृथ्वीच्या जे कण आहे वातावरणामध्ये, जे धुलीचे कण आहे, जे धुराचे कण आहे, त्यावर पडतात आणि ते कण प्रकाशाला काय करतात? पसरवतात, स्कॅटर्ड करतात. त्या लाईटला काय करून राहिले? स्कॅटर्ड करून राहिले. म्हणून याला स्कॅटरिंग इफेक्ट हे नाव दिलं, प्रकाशाचं विकिरण. काय म्हणू आपण मराठीमध्ये याला? प्रकाशाचं विकिरण. म्हणजे प्रकाश पडला कुठे? कणावर पडला आणि कणाने त्याला काय केलं? पसरवलं. तर असा शोध कोणी लावला? डॉक्टर सी.व्ही. रमन यांनी 28 फेब्रुवारी 1928 ला हा प्रयोग केला. सक्सेस झाला. स्कॅटरिंग ऑफ लाईट हा एक्सपेरिमेंटचं नाव दिलं त्यांनी त्या प्रयोगाला. त्यालाच रामन इफेक्ट पण म्हणतात, कारण की सी.व्ही. रामननी हा शोधून काढला. म्हणून त्या स्कॅटरिंग ऑफ लाईटला प्रकाश काय म्हणतो? रामन इफेक्ट. समजला तुम्हाला रामन इफेक्ट? ठीक आहे. तर अशा पद्धतीनं म्हणजे प्रकाश जर धुली कणावर किंवा धुराच्या कणावर पडला तर तो काय होतो? स्प्रेड होतो. काय होतो? पसरतो. विकिरण म्हणतो आपण त्याला, प्रकाशाचे विकिरण. तर अशा प्रकारे हा प्रयोग आपल्याला लक्षात ठेवायचा आहे. तुम्ही दरवर्षीच घेते मी हा प्रयोग, तुम्हाला माहिती आहे ना. या दिवशी जो शोध लावला सी.व्ही. रमननी तो हा प्रयोग आहे, स्कॅटरिंग इफेक्ट म्हणजेच रमन इफेक्ट. समजलं? ठीक आहे. त्यानंतर दुसरा प्रयोग घेऊ.